नमस्कार मित्रांनो। तर आजचा आपला विषय आहे की पेशवाईचा उदय नक्की कसा झाला आणि कसे छत्रपतींच्या सत्तेचे हस्तांतरण पेशव्यांकडे गेले। इतिहास तर सर्वांना माहीत असेलच, पण पूर्ण इतिहास सर्वांना माहीत असतोच असं नाही। तर पेशवाईला सुरुवात कशी झाली याविषयी थोडी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। मी अमर जगताप तुमचे पुन्हा स्वागत करतो आपले मराठी ज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्याची स्थापना केली नव्हती, तर एक नवीन सृष्टीच निर्माण केली होती असं बोललं तरी चालेल। हे सर्व काही करत असताना त्यांनी अगणित पराक्रमी, धोरणी आणि जीवाला जीव देणारी माणसं देखील कमावली। सेनापती, अमात्य, मुजुमदार अशा अष्टप्रधान मंडळ देखील त्यांना नेहमी साथ देत असत आणि या प्रत्येक पदावर महाराजांनी जरूर हिरेच उचलून ठेवले होते अशा योग्यतेची ती माणसं होती। या अष्टप्रधानांपैकी पेशवा हे पद महत्त्वाचं आणि महाराजानंतर दुसऱ्या क्रमांकावरचं पद मानलं जायचं। पेशवा म्हणजे मुख्य प्रधान किंवा सध्याच्या भाषेत सांगायचं तर पंतप्रधान। महाराजांच्या गैरहजेरीत पेशवे हे राज्यकारभार सांभाळत। राज्याभिषेकाच्या वेळी मोरोपंत पिंगळे हे शिवरायांचे पेशवे होते। राज्यकारभार आणि युद्ध अशा दोन्ही आघाड्यांवर अतिशय प्रभावीपणे काम करणारे मोरोपंत हे कर्तबगार पेशवे होते। छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही अशीच परिस्थिती होती। शास्त्र अभ्यासात पंडित आणि तलवारबाजीत महाराणा शोभावेत अशा छत्रपती संभाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळात अष्टप्रधानांपैकी मोरोपंत पेशवे आणि अनाजी पंत यांसारख्या काही मंत्र्यांनी महाराजांविरुद्ध कटकारस्थान करून राज्यकारभार आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची किंमत त्यांना आपल्या मृत्यूने चुकवावी लागली। कैदेत मृत्यू झालेल्या मोरोपंतांच्या मुलाला म्हणजेच निळोपंतांना संभाजीराजांनी नंतर सन्मानाने पेशवेपद बसवले, पण त्यानंतर मात्र संभाजीराजेविरुद्ध कोणतेही कटकारस्थान झाले नाही आणि त्यांनी देखील संपूर्ण सत्ता आपल्याच ताब्यात ठेवली। पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात निळोपंत आणि त्यांचे बंधू हिरोपंत पेशवे झाले। राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी सत्तेच्या चाव्या अतिशय प्रभावीपणे आपल्याच हातात ठेवल्या होत्या। पेशवे किंवा संताजी धनाजी यासारखे सेनापती कितीही शूर आणि लढवय्ये असले तरी सत्ता त्यांच्या हातीत जाण्याची कधी शक्यता सुद्धा वाटली नव्हती। औरंगजेबच्या कैदेतून सुटून आल्यानंतर मराठ्यांचे छत्रपती झालेले शाहू महाराज हे खरं तर या माळेतील शेवटचे छत्रपती ज्यांनी सत्ता यशस्वीपणे आपल्या हातात ठेवली आणि त्यांच्याच काळात सर्वात बळकट असे पेशवे जन्माला आले। पुढे येणाऱ्या पेशवेचा पाया याच शाहू महाराजांनी घातला। तर घडलं असं की ताराबाई राणींचा पक्ष सोडून मोरोपंतांचे चिरंजीव बहिरोपंत पिंगळे शाहू महाराजांच्या बाजूस आले आणि शाहू महाराजांनी त्यांना पेशवेपदी बसवले। बहिरोपंत पेशव्यांना शाहू महाराजांनी कान्होजी आंग्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं, पण यात बहिरोपंतांनाच कान्होजी आंग्र्यांनी पकडलं आणि कैदेत टाकलं। चंद्रसेन जाधव हे शाहू महाराजांचे सेनापती अगोदरच शाहू महाराजांना सोडून तारा राणींना मिळाले होते, तेव्हा कान्होजी आंग्र्यांचा बंदोबस्त कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी बाळाजी विश्वनाथांनी ही जबाबदारी उचलली, पण आंग्र्यांच्या समोर उभा राहण्यासाठी त्यांच्याकडे एक पद असणं गरजेचं होतं आणि तरच ते कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करू शकणार होते। अशा वेळी शाहू महाराजांनी 17 नोव्हेंबर 1713 रोजी बाळाजींना पेशवेपदी नेमले। अशा प्रकारे बाळाजी विश्वनाथ भट यांच्याकडे 1713ला आलेली पेशवाई पुढे जवळजवळ 105 वर्षे भट याच घराण्याकडे राहिली। ती कशी ते आता आपण पाहूया। पेशवे म्हणून बाळाजींनी कान्होजींची भेट घेतली आणि हिरोपंतास कान्होजींच्या कैदेतून सोडवले। इतकंच नाही तर स्वतः कान्होजी आंग्र्यांनीच त्यांनी शाहूजी राजांच्या पक्षात परत आणले आणि आपले पेशवेपद बाळाजींनी सार्थ केले। पुढे दिल्लीला जाऊन याच पेशव्यांनी दिल्लीच्या मुघल शासकाकडून महसूल जमा करण्याचे अधिकार आणले, जे अधिकार छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर आणि त्यांच्या मृत्यूनंतर गेले होते। त्याचबरोबर महाराणी येसूबाईंची सुटका देखील केली होती। शाहू राजांच्या चरणी प्रचंड निष्ठा असणाऱ्या बाळाजींना शाहू महाराजांनी मुक्तपणे राजकारण आणि सत्ताकरण करण्याची संधी दिली आणि बाळाजी पेशवे देखील भरपूर सत्ता आपल्या हाती असताना देखील शेवटपर्यंत शाहू महाराजांच्या आज्ञेत राहिले। त्यावेळचे इथे अनेक मराठा सरदार
ताराबाई किंवा कोल्हापूरचे संभाजी महाराज किंवा परत शाहू महाराज अशा प्रकारे उड्या मारत असत. यांच्याशी तुलना करता बाळाजी पेशवे मात्र शाहू महाराजांशी एकनिष्ठ राहिले. याच विश्वासामुळे बाळाजी पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा बाजीराव हा पेशवा बनला. बाजीराव पेशव्यांना अनेकांचा विरोध असतानाही शाहू महाराजांनी 20 वर्षाच्या बाजीराव यांना पेशवा बनवला. बाजीराव पेशव्यांनी शाहू महाराजांच्या वतीने दिल्लीपर्यंत धडक मारली आणि याच काळात शाहू महाराज राजकारणातून प्रत्यक्ष बाजूला झाल्यासारखे झाले. तरी बाजीराव त्यांच्या शब्दाबाहेर नव्हते, तरी प्रत्यक्ष सगळे राजकारण पेशवेच करत होते. त्यामुळे छत्रपती हळूहळू अलिप्त होत गेले. बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर देखील शाहू महाराजांनी पेशवाईंची माळ त्यांच्याच घरातल्या नानासाहेब या बाजीराव पेशव्यांच्या पुत्राच्या गळ्यात घातली. सत्तेचे केंद्र आता सातारा न राहता पुणे हे नवीन केंद्र उदयास आले होते. नानासाहेब पेशवे यांच्यावर देखील शाहू महाराजांचा तेवढाच विश्वास होता जेवढा बाळाजी किंवा बाजीराव यांच्यावर होता. पण 17 डिसेंबर 1749 रोजी शाहू महाराज यांचे सातारा येथे निधन झाले. त्यावेळी 2 अतिशय महत्त्वाचे प्रश्न समोर होते. एक तर शाहू महाराजांना पुत्र नव्हता, त्यामुळे पुढचा राजा कोण हा पहिला प्रश्न. नानासाहेब पेशवे यांच्यानंतर पेशवेपद कोणाकडे जाणार आणि ते कसे हा दुसरा प्रश्न. कारण पेशवाई वारस हक्काने मिळणारी गोष्ट नव्हती. पेशवाई जरी एकाच घराण्यात आली असली तरी ती त्यांच्या कर्तबगारी किंवा कर्तबगारीसाठी मिळालेली होती. खरं तर हे दोन्ही प्रश्न शाहू महाराजांनी मृत्यूपूर्वीच सोडवले होते आणि त्या बदल्यात 2 चिठ्ठ्या त्यांनी नानासाहेब पेशव्यांकडे दिल्या होत्या. शाहू महाराजांनी स्वतः असे सांगितले होते की ताराबाईचा नातू रामराजास गादीवर बसवणे आणि नानासाहेब नंतर त्यांच्या वंशजास पेशवाई चालवण्यास देणे. अशा प्रकारे शाहू महाराजांनी पेशवाई वारस हक्काने करून दिली. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव येथे दयाबाई निंबाळकर यांच्याकडे गुप्तपणे राहणाऱ्या ताराबाईच्या नातवास म्हणजेच रामराजास साताऱ्याला आणले आणि गादीवर बसवले. रामराजे हे राजे झाले, पण त्यांचे निम्मे आयुष्य गुप्ततेत गेल्यामुळे त्यांना राज्यकारभार कधी जमलाच नाही आणि त्यामुळे संपूर्ण सत्ता पेशव्यांच्या हाती आली. मग पेशव्यांनी सुद्धा सांगोला कराराच्या माध्यमातून संपूर्ण सत्ता अधिकृतपणे आपल्या हाती घेतली. ती अशा प्रकारे सांगोला आणि मंगळवेढा ही 2 गावे प्रतिनिधी घराण्याच्या ताब्यात होती आणि ती गावे पेशव्यांना मागितलेली. ही गावे देण्यास प्रतिनिधींनी नकार दिला. तेव्हा सदाशिवराव भाऊ पेशवे आणि छत्रपती रामराजे सांगोल्यावर चाल करून सांगोले ताब्यात घेतले. त्यावेळी नानासाहेब पेशवे व रामराजे यांच्यात 25 सप्टेंबर 1750 रोजी सांगोला येथे करार झाला. या करारानुसार पेशव्यांनी छत्रपतीच्या नावे कारभार करावा असे ठरले आणि नानासाहेब पेशव्यांनी छत्रपती रामराजे यांना राज्यकारभार करण्याच्या बदल्यात वर्षाला 65 लाख रुपये द्यावे असे या करारात ठरले. रामराजे पेशव्यांच्या नादाला लागले आहेत हे पाहून ताराबाईंनी संधी साधून स्वतःच्याच नातवाला रामराजांना 1755 मध्ये कैद केले. तेव्हा नानासाहेब पेशव्यांनी ताराबाईंशी तह केला. त्यामुळे ताराबाई राज्यकारभार पाहू लागल्या आणि रामराजांना काहीच अधिकार उरले नाही. नंतर 1761 मध्ये ताराबाईंचा मृत्यू झाला. ताराबाईंच्या मृत्यूनंतर जवळपासचा थोडा प्रदेश इंदापूरची देशमुखी एवढाच अधिकार छत्रपतींना राहिला. यामुळे अशा प्रकारे छत्रपतीच्या सत्तेचे सत्तांतरण पेशवाईंकडे बनले आणि छत्रपती नामधारी सत्ताधारी बनले. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.